त्यावेळेस युट्यूब बातम्याने मामाला खरा सवाल केला. मामा म्हणले जेवण तयार आहे, पंक्ती तयार आहेत, माणसं तयार आहेत, सगळ्याला भुका लागल्या तर तुम्ही का घास घेतले? तुमच्यामुळे हे जेवण पंगत सगळे खोळून बसली म्हणले. अरे बाबा म्हणजे माझा एक माणूस यायला लागलेला आहे. तुमचा माणूस यायला लागलेला आणि तो माणूस आल्याशिवाय मी तोंडात घास घेणार नाही. ठीक आहे म्हणले, तुमचा माणूस यायला लागलाय, येऊ द्या, तुमच्या माणसाला काही हरकत नाही. मात्र तुमचा माणूस कुठे ते तरी सांगा ना म्हणले आम्हाला. मग मामा सांगायला लागलेले, तो माणूस आता हमीदवाड्याच्या तळ्याच्या पाळूवर आहे. थोड्या वेळ झालं की तिसऱ्याने विचारलं, आता कुठे माणूस आहे मामा? आता म्हणले पाटील की दशेत आहे. बरं मामा म्हणले, आता कुठे माणूस? आता म्हणले नदी तीरावर आहे म्हणले. असंच करीत करीत म्हणले, आता म्हणले ते चढण चढायला लागलंय म्हणले मेटकेची. मग रस्त्याकडे सगळ्याच्या नजरा गेल्या. नजरा गेल्यानंतर पिंटू पाटील पुन्हा विचारायला लागले, अहो मामा म्हणले हे तर म्हणले माणूस नाही, हे तर बाई दिसायला लागले, तुम्ही तर माणूस यायला म्हणून सांगितलं. मामा त्यावेळेस गालातले गालात हसले. अरे बाबा म्हणले ही बाई नाही गडी नाही. मग म्हणले मामा हे कोण आहे? हा म्हणले आदमापूरचा जोगत्या आहे म्हणले. जोगत्या म्हणजे भुत्या, भुत्या म्हणजे किन्नर आहे म्हणले. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की साधू पुरुषाकडे त्रिकाल ज्ञान शक्ती असते. कोणती शक्ती? त्रिकाल ज्ञान शक्ती असते. ती शक्ती भूतकाळात काय घडलं ते नजरेसमोर आणते त्या सत्पुरुषाच्या. वर्तमान काळात काय चालू आहे ते त्या नजरेसमोर येतं आणि भविष्य काळात घडणाऱ्या घटनेची कल्पना सुद्धा त्या सत्पुरुषाला लक्षात येते. त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. आणि त्यानंतर तो जोगत्या आला. जोगत्यानं मामाचं दर्शन घेतलं आणि जोगत्याही त्या मामाच्या पंक्तीला जेवला. मग मी फक्त शेवटी एवढंच सांगू शकतो तुम्हाला, ऐशी कळवळ्याची जाती लाभावीन करी प्रीती. कोणत्याही लाभाचं आपलं संसारिक चक्र आहे. आपल्याला जर काही फायदा होत असला तर दुसऱ्याचं काम करू वाटतं आणि आपला जर फायदा नसला तर त्याचा तिकडे काही संबंध नाही. मात्र सत्पुरुषाचं जीवन असं असतं की ऐशी कळवळ्याची जाती लाभावीन करी प्रीती. त्या बाईच्या अंगावर अघोर क्रिया झालेली होती आणि अघोर क्रिया ही कधी झाल्यानंतर नष्ट होत नसते. बरं ते नष्ट मामाच्या भंडारीमुळे झाली. मामाला काही दान दक्षिणा मागितलं त्या बाईला अजिबात नाही. संत हे कसल्याच प्रकारचा स्वार्थ आणि लाभ नसताना आपलं दैवी कार्य चालू ठेवतात. अशा पूज्यनीय, वंदनीय, महान, दिव्य, भव्य, षडगुण ऐश्वर्य, यशस्वी ऐश्वर्य, योग्यता, अष्ट ऐश्वर्य, अष्टसिद्धी, नवनिधी, रिद्धी सिद्धी ज्याच्या ठिकाणी राबतात अशा या बाळूमामाची पालखी तुमच्या गावात आलेली पहा. नवनाथात आपण ऐकलेले. काय ऐकलेले? की सत्पुरुष कधीतरी ती शेतीचं अन्न खात नाही. नागनाथानं काय केलं? कोल्हापूरला पंगत ठेवली. कोल्हापूरला कशामुळे ठेवली? तिथं दत्तात्रय दरवेळेस भिक्षा मागण्याकरता येतात आणि दत्तात्रय कोल्हापूरचं अन्न खातात. 45 उपवास सोडतात आणि गिरणारला आराम करतात. माहूर, गिरनार, 45 औदुंबरवाडी
असं दत्तात्रेयाचं भ्रमण असतं आणि दत्तात्रेय कोल्हापूरचं अन्न खातात. तर तिथं संभ्रांत सुरू झाली. कोणाची? वर्षी नागनाथाची. 1 महिना दत्तात्रेयांनी पोरांना भिक्षा मागितली. त्यावेळेस वर्षित नागनाथाचं विचारलं गावाला, बाबा कोणी साधू इथे येतो का, पोरांना भिक्षा मागतो का? त्यावेळेस सांगितलं की साधू येतो. त्याला म्हणलं इथलंच अन्न घेऊन जायला सांग. मग लोकांनी इथलंच पोरांना म्हणजे गहू तांदूळ सगळं सीधा सामग्री घेऊन द्यायची. ती लोक वाढायची. दत्तात्रेयाला संशय यायचा, ती घ्यायची नाही, ती खायची नाही. दत्तात्रेयानं उपवास केले. मग लोकांना विचारले की बाबा कोणी पोरांना न घेणार साधू येतो का? त्यावेळेस लोकांनी साधू आलेला दाखवून दिला. वर्षित नागनाथांचे पाय धरले आणि गुरु म्हणले तुम्ही माझ्यापासून काय एवढे दूर झालात? वर्षित नागनाथाच्या डोळ्यातले अश्रू गुरुच्या पायावर पडले. दत्तात्रेयांना दया आली आणि दत्तात्रेयांनी त्यांना नाथात मिळवून घेतलं. 12 वर्ष तपश्चर्या केली, सिद्धी मंत्र दिला. म्हणून सत्पुरुष हे रिद्धी सिद्धीचं अन्न कधीच ग्रहण करीत नाही. रिद्धी सिद्धीपासून उपयोगात असणाऱ्या गोष्टी हे सत्पुरुष कधीच आपल्या स्वतःच्या निजी वापराकरता वापरत नाहीत. एक महान कथा आहे, आता वेळ नाही. बाळूमामाची खूप महान कथा आहे, त्यागाची कथा आहे. ती कधीतरी वेळ मिळाला सांगेल मी, आज काही वेळ नाही आपला. म्हणून सत्पुरुष हे कधीतरी रिद्धी सिद्धीचा वापर आपल्या निजी स्वार्थाकरता करीत नाही. म्हणून माझं एकच माता भगिनी पिता बंधू सद्भक्त बाळूमामाकडे भावानं भक्तीनं प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीनं आणि आपले कष्ट दुःख दारिद्र्य हरवून बलबुद्धी विद्या धनाची मागणी करणाऱ्या सद्भक्तांना एवढीच विनंती आहे, बाबा देवाला काही शक्य नाही, मात्र देव कार्यात आपला काहीतरी वाटा असावं. म्हणून बाळूमामाची पालखी गळायला लागलेली, तिचं नूतनीकरणाचं काम आहे. देवाला ते 1 मिनिटात करू शकतो, मात्र रिद्धी सिद्धीचा वापर परमेश्वर आपल्या कोणत्याच कार्यात करीत नाही.